रायगडमध्ये पेन जवळ तिसरी मुंबई उभारण्याची तयारी सुरू असताना या प्रकल्पाचा रायगडमधील स्थानिकांना नेमका काय फायदा होणार असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। मुंबई गोवा पाहणीसाठी रायगडमध्ये आलेल्या राज ठाकरे यांनी यावेळी सरकारच्या विकास धोरणावर जोरदार हल्लाबोल केला। मोठमोठे प्रकल्प तिसऱ्या मुंबईत आणले जाणार असतील तर त्यासाठी रायगडमधील मुलांना आवश्यक कौशल्य देण्याची तयारी सरकारने केली आहे का असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी सरकारला विचारलाय। मुंबईचा ताण कमी करण्यासाठी रायगडमध्ये तिसरी मुंबई वसवण्याच्या प्रकल्पाचं काम वेगाने सुरू झालं आहे। सिंगापूरच्या कंपनीकडे मास्टर प्लॅनची धुरा असून परकीय गुंतवणूक येणार आहे। हा प्लॅन नेमका काय आहे, तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंनी सरकारला काय सुनावलंय आणि ही तिसरी मुंबई नेमकी कुणाच्या फायद्यासाठी पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर सातत्याने वाढणारा लोकसंख्येचा भार, वाहतूक कोंडी आणि जागेची टंचाई यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे। मुंबई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर आता रायगड जिल्ह्यात अत्याधुनिक अशा मुंबई 3.0 म्हणजेच तिसरी मुंबई प्रकल्पाची उभारणी वेगाने सुरू झाली आहे। याद्वारे मुंबई महानगर प्रदेशाचा सुनियोजित विस्तार करण्याचं प्रशासनाचं धोरण आहे। या प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील तब्बल 124 गावांचा समावेश करण्यात आला आहे। सुमारे 323.44 चौरस किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रामध्ये हा नवीन शहरी केंद्र विकसित केला जाणार आहे। या संपूर्ण भागासाठी MMRDA जमीन अधिग्रहण प्रक्रिया आणि नियोजनाचं काम सुरू केलं आहे। रायगड पेन ग्रोथ सेंटर आणि थर्ड मुंबई अर्थात मुंबई 3.0 च्या विकासासाठी सिंगापूर मधील नामांकित संस्था आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसोबत करण्यात आलेला करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी शासनाने आखलेले नियोजन आता प्रत्यक्षात येत आहे। पायाभूत सुविधांच्या विकासाची कामं प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे देश विदेशातील गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरील विश्वास वाढत आहे। सिंगापूरला शहरी नियोजन, पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाची शहरं विकसित करण्याचा मोठा अनुभव आहे। या अनुभवाचा लाभ महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल। या प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका देखील मांडली आहे। ते म्हणालेत की मुंबई महानगर प्रदेशाच्या विस्तारासोबत भविष्यात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई या नव्या विकास केंद्रांचा उदय होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, रायगड पेन ग्रोथ सेंटर आणि MMR मधील प्रस्तावित विकास केंद्रांची एकात्मिक सांगड घालून भविष्यातील आर्थिक विकासासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे। या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित विस्तार, रोजगाराच्या संधी, गुंतवणूक, उद्योग आणि आधुनिक नागरी सुविधांचा विकास साधला जाणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि मेपल ट्री यांच्या 100 एकरांच्या मिश्र वापर विकास प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले। या प्रकल्पांमध्ये मेपल ट्री कडून विकासासाठी आवश्यक भांडवली आणि कार्यकारी भांडवल गुंतवणूक, मूल्य निर्मिती, देश विदेशातील गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। या व्यवहारातून रायगड पेन ग्रोथ सेंटर मध्ये 1.1 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक परकीय थेट गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे। यामुळे परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे। थर्ड मुंबईच्या नियोजित विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। जानेवारी 2026 मध्ये स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान सुरबाना ज्युरॉंग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यात पातळीवर सामंजस्य करार करण्यात आला। या करारानुसार मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास केंद्रांसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे। त्यामध्ये थर्ड मुंबईचा समावेश आहे। मुंबई 3.0 या नियोजनासाठी सुमारे 324 किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे। या मास्टर प्लॅनच्या माध्यमातून जमिनीचा वापर, वाहतूक व दळणवळण व्यवस्था, गृहनिर्माण, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रे, सामाजिक पायाभूत सुविधा तसेच अन्य नागरी पायाभूत सुविधांचे एकात्मिक नियोजन करण्यात येणार आहे। नियोजित विकास टप्प्याटप्प्याने आणि शाश्वत पद्धतीने करण्यासाठी या आराखड्याची मदत होणार आहे। आता या प्रकल्पावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। तिसरी मुंबई या प्रकल्पाची जोरदार तयारी सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत या प्रकल्पावर आणि सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेतला आहे। मुंबई भोवती नवीन शहरं वसवत असताना स्थानिक भूमिपुत्र आणि मराठी माणसाला विश्वासात घेतलं जात नसल्याचं त्यांनी म्हटलं। अशा मोठ्या विकास प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी कवडी मुलाने घशात घातल्या जात आहेत आणि या माध्यमातून स्थानिकांना त्यांच्याच भूमीत विस्थापित करण्याचा घाट घातला जात आहे। मुंबईच्या विकासाच्या नावाखाली स्थानिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा देत त्यांनी या संपूर्ण नियोजनातील पारदर्शकतेवर आणि स्थानिकांच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। यामुळे मुंबई
3.0चा हा प्रकल्प आता राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. आता राज ठाकरेंच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तिसऱ्या मुंबईत ग्रोथ हब तयार होतंय, यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल, शहराचा कायापालट होईल असं शिंदेंनी स्पष्ट केलंय. आता तिसऱ्या मुंबईच्या मुद्द्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना राज ठाकरेंनी मात्र स्थानिकांसह परप्रांतीयांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केलाय. त्यामुळे ज्या वेगाने थर्ड मुंबईसाठी तयारी सुरू आहे त्याच वेगाने राजकीय आरोपांच्या फैरीही झडू लागल्यात. त्यामुळे हा प्रकल्प नेमका स्थानिकांसाठी किती फायदेशीर ठरणार, स्थानिक तरुणांना या विकासाचा किती मोठा वाटा मिळणार आणि बाहेरून येणाऱ्या गुंतवणुकीसोबत रोजगाराच्या संधी स्थानिकांपर्यंत पोहोचणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला या घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.